हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण 500 सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत. आय एम सुपर डुपर हॅपी. वी हॅव क्रॉस्ड ॲक्च्युली 600 ऑल्सो. काउंट कंटिन्यू ग्रो होत आहे. तर खूप खूप छान वाटते आणि खूप खूप थँक्यू सगळ्यांना की तुम्ही सबस्क्राईब करताय, लाईक करताय व्हिडिओज वगैरे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला काहीतरी छान सरप्राईज देणार आहे, जसं की मी नेहमीच काहीतरी सांगत असते. तर आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी 5 डिसेंबरला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काहीतरी छान प्लॅन केलं आहे. तर वी आर ट्रॅव्हलिंग समवेअर. मी रिव्हील करणार आहे की कुठे जाणार आहोत, पण त्याच्यासाठी एवढी जोरोशोरात तयारी सुरू आहे की काय सांगू. म्हणजे जेवढा खर्च ट्रिपवरती होणार आहे त्याच्या दुप्पट खर्चाची तर शॉपिंगच झालेली आहे आणि अजूनही ती संपत नाही आहे. तर आम्ही 3 डिसेंबरला ट्रॅव्हल करणार आहोत आणि आज आहे 29 नोव्हेंबर. हां, तर आज 29 नोव्हेंबर आहे आणि आज परत शॉपिंगला चाललं आहे, कारण हरीच्या काही गोष्टी घ्यायच्या राहिल्यात. खूप सगळी कामं बाकी आहेत, पॅकिंग बाकी आहे आणि फक्त 2-3 दिवसच राहिले आहेत. नंतर ऑफिस आहे मंडे ट्यूजडे. तर वी थॉट की सॅटर्डे संडेला मॅक्सिमम कामं संपवून घ्यावी. तर वी आर ऑन इट. स्टे ट्यून की आम्ही कुठे जाणार आहोत मी नक्की रिव्हील करेन, पण त्याच्यासोबत जी पण काही प्लॅनिंग चालली आहे, जी पण मजा मस्ती चालली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही शॉपिंगला आलेलो आणि आम्ही खूप सगळी शॉपिंग केली. शॉपिंग करून करून आता आम्हाला भूक लागली, तर आम्ही आता खायला आलो आहे. तर हरी ॲक्च्युली बिलिंग लाईनमध्ये उभा आहे. तर आम्ही तोपर्यंत आलो आणि खाण्यासाठी ऑर्डर केले बर्गर वगैरे, कॉफी. तर बघू आता त्याला किती वेळ लागतो आहे यायला. पोरी दमून गेल्या. तर माझी कॉफी आलेली आहे. नाही, खूप मला केव्हापासून कॉफी प्यायची होती. आणि आमचे बर्गर पण आलेले आहेत. आता आम्ही खाणार आहोत. सुपर तर आम्ही खातो. काही तर आम्ही आत्ता बर्गर वगैरे खाल्लं आहे, कॉफी घेतली आहे. हरी पण आला. हरी, किती शॉपिंग केली? शॉपिंग दाखव. किती शॉपिंग केली हरी? अभी तक खत्म नहीं हुआ. म्हणजे ट्रिप आम्हाला परवा जायचं आहे, म्हणजे 2 दिवसांनी जायचं आहे आणि आमची शॉपिंगच संपत नाही आहे. आम्ही आता आलो आहे हेअरकटला. हरीचा हेअरकट चालू आहे, म्हणजे सुरू होणार आहे आता. बियर्ड आणि हेअरकट फुल म्हणजे रेडी होतो आहे ट्रिपसाठी. हरी तिघी इथे बसलं आहे वाट बघत की कधी संपणार हरीचा हेअरकट. आणि सुरूच नाही झाला. सो वी आर सुपर टायर्ड. खूप सगळी कामं केली आज. तर My husband is getting ready for our first anniversary. Amal Malik 2.0. आम्ही 3 मुली इथे बोर होतोय. बिलकुल बोर होत नाही. आम्ही बिग बॉसच्या गप्पा मारतोय, है ना मुलींना? वी आर बिग बॉस लवर्स. तर आय एम सपोर्टिंग तानिया. चिव, तू कोणाला सपोर्ट करते? अमाल. खरं खरं सांग ना, जस्ट फॉर वोटिंग. जब तक मैं बिग बॉस नहीं तब तक मैं किसी को सपोर्ट नहीं. गाईज, हिला बिग बॉसमध्ये जायचे सपोर्ट करायला. सई, तू कोणाला सपोर्ट करते यावेळेस? बरं, तुला पण वाटतं यावेळेस जिंकावं? शपथ पलटली. आजी से प्रणीत पण इंडियनला बोलते. ओके, ठीक आहे. प्रणीत जी के आणि अमल यांना सपोर्ट करते. मी तानियाला सपोर्ट करते आणि ही कोणाचंच नाही आहे. आणि इकडे सुरू आहे बियर्ड. हरी. आज संडे आहे
आणि काल सॅटर्डेला आम्ही खूप सारी शॉपिंग वगैरे केलेली आणि रात्री खूप लेट झालेलं हरीचा हेअरकट करून यायला. तर मग नंतर आम्ही दमलेलो तर मी व्लॉग कंटिन्यू केला नाही. आणि आत्ता पण दुपार झाली आहे. सकाळपासून खूप सगळी कामं होती घरातली वगैरे, तर पूर्ण दिवस त्यात गेला. तर आता मी पॅकिंग स्टार्ट करते आहे, कारण फक्त 2 दिवस राहिलेत आम्हाला ट्रिपवरती जायला आणि मी अजून पॅकिंग केलेली नाही आहे. मंडे आणि ट्यूसडे वर्किंग असेल, तर म्हटलं आजच पॅकिंग करून घ्यावी. तर आम्ही आता पॅकिंग स्टार्ट करतोय गाईज. पण खूप कंटाळा आला आहे. मस्त हेवी लंच केलं आहे. आज आम्ही मिसळ खाल्ली, तर मिसळ खाऊन झोप आली आहे खूप. पण पॅकिंगची आहे. हरी चल ना पॅकिंग करू. चल विराट कोहली इज हिटिंग लाईक एनीथिंग. चल आपल्याला पॅकिंग करायची. बाय द वे मी अजून डेस्टिनेशन सांगितलेलं नाही आहे कोणाला, रिव्हील नाही केलं लॉगमध्ये. ओके, आय वुड हॅव सेड नो. हां, बिकॉज ऑफ दॅट. गाईज मी लवकरच सांगेल रिव्हील की कुठे जाणार आहे आम्ही. पण आता सध्या पॅकिंग करूया. तर डेडिकेशन बघू शकता तुम्ही माझं. मी आता पॅकिंगसाठी आयटनर्जी लिहून काढली होती. टाइम सीन की कुठल्या दिवशी काय स्पॉट्स आहेत, कुठे कुठे फिरायला जायचंय, तर त्या हिशोबाने मला पॅकिंग करायची आहे. आणि ड्रेसेस पण फायनलाइज करायचे की कुठल्या दिवशी काय घालायचं. दिस इज टू मच. फर्स्ट डे ठीक. मी ड्रेसेस फायनलाइज करते आता, कुठल्या डेला काय घालायचं त्या हिशोबाने ऑर्गनाईज करणार आहे मी. सुपर एक्सायटेड. ॲक्च्युली हरीची माझी ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे सोबत. मी अगोदर गेली आहे, माझी एक इंटरनॅशनल ट्रिप झाली. मी बालीला गेले होते. इट वॉज अ गर्ल्स ट्रिप. इट वॉज सुपर फन. आणि ही हरीसोबत फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे, तर खूप मजा येणार आहे. प्लस ॲनिव्हर्सरीसाठी ही स्पेशल ट्रिप आहे. इट इज गोइंग टू बी फन. आणि हे माझी काइंड ऑफ अ बकेट लिस्ट डेस्टिनेशन आहे, जे की जायचं होतं आम्हाला खूप दिवसांपासून. आणि वी कुडंट गो फॉर द हनीमून आफ्टर वेडिंग. तर म्हटलं की ॲनिव्हर्सरीसाठी काहीतरी स्पेशल करावं. तर हे डेस्टिनेशन हरीचं आणि माझं आम्ही ॲक्च्युली खूप डिस्कशन्स केल्यानंतर फायनलाइज झालं होतं. आम्ही 2 महिने आम्ही डिस्कस करत होतो की कुठे जायचं ॲनिव्हर्सरीसाठी. बट फायनली वी केम ऑन वन डेस्टिनेशन, जे की सांगेल मी लवकरच कुठे जाणार आहोत आम्ही. तर इट विल बी फन. तर मी आता पॅकिंग करते आणि पटकन आवरायचं आहे, कारण ऑलरेडी 3 वाजले दुपारचे. मला पॅकिंग 2 तासात आवरून मला परत बाहेर जायचं आहे, थोडंसं क्लीनअप वगैरे करायला, स्किन केअर. तर मग मी पटकन पॅकिंग करते. यू गाईज स्टे ट्यून. अजून एक गाईज, तर मी खूप सगळी शॉपिंग केली आणि हरीने पण खूप सगळी शॉपिंग केली ह्या ट्रिपसाठी. मी डिटेल व्हिडिओ बनवेल की आउटफिट्स काय आहेत, कसे आहेत आणि कुठून कुठून शॉपिंग केली. पण जस्ट अन ओव्हरव्ह्यू की आम्ही काय काय कुठून कुठून घेतलंय. तर मी हे माझ्यासाठी शूज मागवले होते, ते रोडस्टरचे आहेत. मी आता रिव्हील नाही करणार, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं सेपरेट व्हिडिओ टाकेल की काय आउटफिट्स कसे आम्ही प्लॅन केले आणि काय काय कसं पेअर केलं. परत मी युनिक्लूमधून पण खूप सगळी शॉपिंग केली. हरीने पण युनिक्लूमधून खूप शॉपिंग केली. आम्हाला त्यांचे स्टाईल खूप आवडले. थोडंसं कोरियन स्टाईल आहे. इट वॉज समथिंग न्यू, तर वी लाईक दॅट. खूप सगळी शॉपिंग केली गाईज. म्हणजे असं झालं की जेवढा ओव्हरऑल ट्रिपचं बजेट होतं तेवढं तर त्याच्या दुप्पटमध्ये कपड्यांची शॉपिंग झालेली आहे. आणि हे अजॉर्टे म्हणून एक ब्रँड आहे, तर त्यांचे पण कपडे मला खूप आवडले. म्हणजे थोडंसं ओव्हर प्राईस आहे, पण काही गोष्टी बजेटमध्ये पण भेटल्या. त्यांचं कलेक्शन खूप युनिक वाटलं मला मेनली. आणि खूप पण ओव्हर प्राईस नाही आहे, म्हणजे बजेटमध्येच होतं, परवडेबल अशा गोष्टी होत्या तिथे. आणि मस्त वाटलं. आणि हरीने पुमाचे शूज घेतलेत. त्याला खूप दिवसांपासून पाहिजे होते हे शू. हे पण मी नेक्स्ट व्लॉगमध्ये रिव्हील करेल की काय आहे. हे पण एक म्हणजे युनिक काहीतरी आहे बघण्यासारखं. असं काय फेकतंय हा. आणि हे आता नाही दाखवायचंय मला. ठीक आहे, आता ह्याने टाकलं तर आता ह्याने फेकलेच आहे, तर दाखवून देते की मी हे काय म्हणते ना, क्लॉक्स. हे मी क्लॉक्स घेतले होते. हे मी मिंत्रावरूनच घेतलेत. काय असं ब्रँड वगैरे कशाचे ते
ब्रँड नाही माहिती कुठलेत, पण मला अशी त्यांची डिझाईन आवडली ती सिम्पलचे क्यूटचे, तर मी हे एक घेतलेले. आणि अशी खूप सगळी शॉपिंग आहे. मी मॉलमधून पण केली होती, वेस्ट साईडमधून, मॅक्समधून पण केले होते काही गोष्टी, झुडिओमधून पण काही गोष्टी केल्या. ॲक्च्युली आमची 7 डेजची ट्रिप आहे, तर त्या हिशोबाने आम्ही खूप सगळी शॉपिंग केली. म्हणजे 1 डेसाठी आम्ही मिनिमम 2 आउटफिट्स धरून चाललोय आणि त्या हिशोबाने शॉपिंग केली. मिंत्रा सेलमध्ये पण मी खूप गोष्टी ऑर्डर केल्या, स्कर्ट्स वगैरे, ड्रेसेस. तर खूप काही आहे, खूप काही आउटफिट्स आहेत, म्हणजे युनिक आउटफिट्स आहेत. तर त्याचा लॉग मी नक्की टाकेल सेपरेटली, पण आता पुरतं एवढंच. आता मी पॅकिंग करते गाईज, कारण आता खूप वेळ गेला, मी खूप टाइमपास केला. लेट्स स्टार्ट द पॅकिंग करून इव्हिनिंगला मी थोडंसं हेअरकट करायला गेले. मला प्रॉपर हेअरकट नव्हता करायचा, फक्त थोडेसे ट्रिम करायचे होते हेअर, तर मी गेले हेअर ट्रिमिंगला. हेअर ट्रिम करून झाले गाईज, आणि हा माझा फायनल लुक असा दिसत होता. थोडंसं ब्लो ड्राय केलं मी, त्याच्यामध्ये हेअर स्ट्रेट करून घेतले, तर असा काहीसा लुक माझा दिसत होता. हाय गाईज, तर आज आहे मंडे आणि आम्ही पॅकिंग झाली, म्हणजे सुरूच आहे. आणि उद्या आम्ही निघणार आहोत रात्री. आणि आमची अशा पद्धतीने पॅकिंग चालली आहे. हरी, आय एम सुपर एक्सायटेड. तर आमची पॅकिंगच संपत नाही आहे. आम्ही आता चेकलिस्ट बनवली की काय काय हवं आहे, काय काय सामान पॅकिंग झाली आहे, काय काय बाकी आहे, तर ते सगळं आम्ही चेक करतो आहे. ॲक्च्युली आमची फ्लाईट आहे वेनसडेची, पण उद्या रात्रीच निघणार आहोत आम्ही, कारण मुंबईवरून फ्लाईट आहे. तर आम्ही वी थॉट की उद्या रात्रीच निघावं, म्हणजे ट्यूजडे नाईटलाच निघावं, सो दॅट की मॉर्निंगच्या फ्लाईटला लेट नाही होणार. लोकेशन अजूनही मी रिव्हील केलेलं नाही आहे, तर कळेल लवकरच कळेल. हरी, कसं वाटतंय फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप टुगेदर? इट्स फीलिंग व्हेरी गुड. से थँक्स टू मी. Because of me, he is going on the first international trip, because I insisted कि we will go out of India for anniversary, and it's happening, baby. What is that? What to do? Answer like that. So we did it. Still 1 day to go. 2 days to go, no? Oh. 1 day only. 1 day to go for our Singapore trip. Hey guys, गुड मॉर्निंग. आज तो फायनली डे आला आहे जेव्हा आम्ही फिरायला जाणार आहे. म्हणजे आज रात्री आम्ही निघतो आहे मुंबईसाठी, आणि माझी लास्ट मिनिटची कामांची गडबड सुरू आहे. आणि मी आता चालली आहे माझं हायड्रा फेशियल करायला, कारण आय थॉट की थोडीशी डल स्किन वाटते, तर लेट्स गेट इट डन. मला आवडतं हायड्रा फेशियल, आणि इट्स बिन लॉंग टाईम की मी केलेलं नव्हतं, तर आय थॉट की लेट्स डू इट विथ ग्लो ऑब्सेशन फॉर दिस ॲनिव्हर्सरी ट्रिप. तर आम्ही चाललो आहे आता. हायड्रा फेशियल झालं आहे आणि सी द ग्लो. तर ॲक्च्युली मी माझं हायड्रा फेशियल कॉस्वेदा म्हणून इथे हिंजेवाडीमध्ये क्लिनिक आहे, तर अश्विनी मॅमकडे करता. मागचे 2-3 वर्ष झालं मी त्यांच्याकडेच जाते, अँड शी हॅज डन रिली गुड जॉब ऑन माय स्किन. यू गाईज कॅन सी द ग्लो. आता हे तर जस्ट केलेलं आहे, तर 2-3 दिवसांनी अजून जास्त ग्लो येतो आणि स्किन खूप छान दिसते. तर हाय गाईज, तर आमची फायनल पॅकिंग सुरू आहे. खूप पसारा झालेला तुम्ही बघू शकता, झाले ऑलमोस्ट. तर आमची एक शूजचीच बॅग भरली आहे आणि असं सगळा पसारा झालेला आहे. पॅकिंग सुरू आहे आणि तुम्हाला एक मज्जा दाखवते. जायच्या वेळेस हा माणूस काय करतो. तर मी या माणसाला 1 महिन्यापासून सांगते की तुझे सगळे शूज सँडल्स धुवून ठेव जे घेऊन जायचे आहेत, किंवा मग जे नवीन आणलेत ते क्लीन करून ठेव. तर हा माणूस आत्ता बसलाय. 11 वाजता निघायचं आहे आम्हाला, आत्ता वाजले 9:30, आणि हा आत्ता क्लिनिंग करतोय, आणि आमचं डिनर पण बाकी आहे. ठीक आहे, पण आता काय करणार, आज ऑफिस पण होतं. स्टील माय ऑफिस इज गोईंग ऑन. तर असं सगळं चालली आहे तयारी खूप जोराशोरात. सुपर एक्साइटेड गाईज. तर आम्ही आलो आहे आता बस स्टॉपला. रात्रीचे आत्ता 12 वाजलेत. आमची इथं मुंबईला जाण्यासाठी बस आहे, आणि तिथून मग आम्ही एअरपोर्टला जाणार आहोत. तर स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्लॉग. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये रिव्हील करणार आहे की आम्ही कुठे जातो आहे ॲनिव्हर्सरी ट्रिपला, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. तर स्टे ट्यून. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.